मतदानाचा अधिकार हा म्हणजे लोकशाही मजबूत करण्याची जबाबदारी, युवा नेते उत्तम पाटलांचं वक्तव्य. लोकशाहीची खरी ताकद ही मतदारांमध्ये असते. प्रत्येक पात्र नागरिकाचं नाव मतदार यादीत अचूक आणि अद्ययावत असणं ही लोकशाही बळकट करण्याची पहिली अट आहे. याच उद्देशानं भारत निवडणूक आयोगाकडून SIR अर्थात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहीम राबवण्यात येते. मतदार यादी ही निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकीचा पाया आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकानं आपल्या कुटुंबातील आणि परिसरातील पात्र व्यक्तींची नावं मतदार यादीत आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी. मतदानाचा अधिकार हा केवळ अधिकार नसून तो लोकशाही प्रती असलेलं आपलं कर्तव्य आहे. यासाठी सर्व नागरिकांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सहकार्य करावं. मतदानाचा अधिकार हा केवळ घटनात्मक अधिकार नसून लोकशाही मजबूत करण्याची जबाबदारी आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते उत्तम पाटील यांनी केलं. बोरगाव अरिहंत सभागृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित SIR मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. बोरगाव येथील श्री अरिहंत सभागृहात निपाणी विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिक SIR या मतदार पुनर्वेक्षण कार्यक्रमाची माहिती मिळावी या उद्देशानं प्रशिक्षण घेण्यात आलं. वृक्षास पाणी घालून सदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. श्री अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांचा सन्मान सत्कार करण्यात आला. यावेळी केडी पाटील, राजू खिचडे, दिलीप पठाडे, संजय शिंत्रे, सोनू कदम, मधुकर पाटील, शुभांगी जोशी यांनी मतदार जागृती या विषयावर मार्गदर्शन केलं. या प्रसंगी नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, निपाणी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शुभांगी जोशी, दत्त कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील, अप्पासाहेब पाटील, निरंजन पाटील, संजय शिंत्रे, राजू पाटील, नगरसेवक अभयकुमार मगदूम, निपाणीचे माजी नगरसेवक दिलीप पठाडे यांच्यासह निपाणी मतदारसंघातील पाटील गटाचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे.